श्री गणेशाय नमः. ओम भक्त कवी मिलिंद माधव विरचित अधिक मास महात्म्य. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरीनंदना विघ्नेशा भवभयहरणा. नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती ब्रह्मकुमारी विनावती जगन्माता भगवती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुराया. स्मरूनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन. करुण तयासी नमन ग्रंथरचना आरंभिली. अधिक महिना हा मलमास पुरुषोत्तम नाव कसे पडले त्यास. त्याचा इतिहास महात्म्य खास सांगे मिलिंद माधव. वर्षाचे असती 12 महिने परंतु एका विशिष्ट क्रमाने 13वा महिना येतो नेमाने. कालगणनाच तशी असे. सृष्टीच्या उत्पत्तीपासून वर्ष मास पक्ष दिनादी नावांनी कालखंड ते प्रसिद्ध असून त्यांचे त्यांचे महत्त्व असे. अधिक महिना अवचित आला. नावरूप दैवत नाही त्याला. तेने अशुभ अपवित्र ठरला. अधिष्ठाता कोणी नसे. अशा त्या मलिनमासी कोणी न करीती शुभकृत्यासी. सूर्यसंक्रमणही न करी अशी दुर्दशा त्याची जाहली. कोणीच त्याला महत्त्व देईना. नशिबी आली अवहेलना. खिन्नपणे क्लेश नाना सहन करी सर्वही. मलमास या नावे सर्वत्र सर्वच करीती तिरस्कार. सहन होईना तो धिक्कार अश्रू ढाळी दुःखाने. कोणाचा काय अपराध केला म्हणून ऐसा जन्म मिळाला. दोष देत तो दैवाला कसा बसा काळ कंठित असे. एकदा त्याने विचार केला आणि तो विष्णुलोकी गेला. श्री विष्णूला त्याने सांगितला सर्व वृत्तांत आपुला. विष्णुमनी कळवळला. मलमासासी तो म्हणाला तुझे दुःख निवारण्याला समर्थ असे तो श्रीकृष्ण. गोलोकी चल जाऊ आपण. श्रीकृष्णाशी करू सर्व निवेदन. तो होताच सुप्रसन्न. चिंतामुक्त होशील तू. मग निघाले ते तेथून. गोलोकी गेले दोघेजण. घेऊन श्रीकृष्णाचे दर्शन मलमास पाय धरीत असे. श्री विष्णूसी श्रीकृष्णाने आलिंगिले बहुप्रेमाने. परस्परांनी अति आस्थेने कुशल पुसले बैसुनी. मलमासे धरिले कृष्णाचे चरण. सर्व दुःख केले कथन. गोलोकी येण्याचे कारण विष्णूनेही सांगितले. श्रीकृष्ण प्रत्यक्ष भगवंत परम कृपाळू दीनानाथ. शरणागतावरी वरदहस्त ठेवी ऐसा उदारतो. मलमासासी धीर देऊनी त्यासी म्हणाला चक्रपाणी. तुझे भाग्य आजपासूनी उदया आले जानही. आलास तू मजला शरण हेच तुझ्या सद्भाग्याचे लक्षण. आता यापुढे सकल जन वंद्य मानतील तुला. विश्वातील जे जे उत्तम गुण ते माझे ठाई असती जाण. पुरुषोत्तम हे नामाभिधान मिळाले मज त्यामुळे. ते उत्तमोत्तम सर्व गुण तुझला दिले मी आजपासून. तू झालाशी पवित्र पावन. धन्य धन्य तू जगी. मी तू झालो एकरूप. तू झालासी कृष्ण स्वरूप. दैवत्व तुझे आपोआप सिद्ध आता जाहले. यापुढे या जगतात होशील तू बहुप्रख्यात. माझा पूर्णांश ओतप्रोत तुझ्यात आता भरला असे. 12 महिन्याहुनी अधिक श्रेष्ठ. अधिक महिना तू अससी वरिष्ठ. सर्वात तुझे स्थान विशिष्ट. तुझ्या आज्ञेत सर्वही. ऐसे सांगूनी कृष्ण मुरारी अधिक मासाच्या मस्तकावरी वरदहस्त ठेवूनी नंतरी स्वतः संतोष पावला. मलमास झाला पुरुषोत्तम मास. आनंद झाला श्री विष्णूस. त्यानेही त्या अधिक महिन्यास शत शुभ आशीर्वाद दिले. वंदन करूनी श्रीकृष्णास दोघेही परतले वैकुंठास. तेव्हापासून पुरुषोत्तम मास जगी श्रेष्ठ ठरला असे. श्री विष्णूच्या आश्रयाने व्रत राहिले आनंदाने. ते आचरिता श्री विष्णू कृपेने सकल सिद्धी लाभती. पवित्र काळ चातुर्मास लोक करती उपास तापास. जप तप पूजन ब्राह्मणास दाने देती अनेक.
त्या त्या पुण्याच्या प्रमाणात स्वर्गी सुख होतसे प्राप्त. पुण्यसंचय होता समाप्त, पुनर्जन्म घ्यावा लागतो. तसे नाही पुरुषोत्तम व्रताचे, त्याचे पुण्य असे अव्यय साचे. भय नसते जन्ममृत्यूचे, शाश्वत सद्गती लाभते. पुरुषोत्तम व्रत महत्त्वाचे, साधन सकल सुखसमृद्धीचे. महिनाभर आचरितासाचे, अक्षय पुण्यलाभ होत असे. यात्रेस जावे उत्तर क्षेत्री, स्नान करावे पवित्र तीर्थी. दान धर्म करावा यथाशक्ती, एक भुक्त राहावे. यात्रा, स्नान आणि ध्यान, उपोषण, दान, दीपपूजन ऐसे करावे व्रताचरण. पुरुषोत्तम मासी सर्वांनी, जे जे पदार्थ खाऊ आपण, ते ते करावे श्रीकृष्णार्पण. सदोदित असावे शुद्ध मन, विकल्प कधीही नसावा. इतर व्रते देती एक एक फळ, पुरुषोत्तम व्रत देते फळे सकळ. कल्याण होते आणि सकल होतात सर्व कामना. पांडव असता कामक्यवनी, श्रीकृष्णाचा धावा केला त्यांनी. धावत आला तो चक्रपाणी, आणि दर्शन दिले त्यांना. पांडव म्हणाले श्रीकृष्णाला, अंतरलो राज्य ऐश्वर्याला. नशिबी हा वनवास आला, काय आता करावे. तू आमुचा कैवारीना, मग झाली अशी का दैना. कष्ट क्लेश अनंत यातना, भोगावे का लागती. तुझ्याशिवाय अन्य कोण, त्राता आम्हा नसे जाण. गतवैभव कीर्ती मान धन परत कैसे मिळेल. ते ऐकुनी म्हणे भगवंत, तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत. ते आणिता आचरणात, गेलेले सर्व मिळेल. आचरिता त्या महाव्रतास, कुबेर होतो निरंतर दास. लक्ष्मीही वश होते त्यास, गत साम्राज्यही लाभते. अधिक मासे येता जाण, एकच वेळ रोज करावे भोजन. भूशय्येवरी करावे शयन, पाप वासना नसावी. अधिक मासाची अधिक माहिती, सांगे त्यांना रुक्मिणीपती. आणि म्हणाला तयाप्रती, अपमान व्रताचा करू नका. पूर्वजन्मी या द्रौपदीने अपमानिले व्रत उद्धटपणे. ती कथा मी सांक्षेपाने तुम्हा आता सांगतो. पूर्वकाळी तपोवनी राहत होते एक मुनी. त्यांना सुंदर सुलक्षणी एकच कन्या होती ती. मेधावती तिचे नामाभिधान. ती असता अगदी लहान, मातृसुखास मुकली म्हणून पिता तिला वाढवी. पुढे तिचा पिताही निवर्तला, जगातील तिचा आधार गेला. तिच्या पुढे प्रश्न पडला, आता काय करावे. बाल तपस्विनी ती चतुर, मनानेही खरीच खंबीर. तिने न सोडिता धीर, शिवाराधना आरंभिली. एकदा तिच्या आश्रमापासी आले अकस्मात दुर्वास ऋषी. पाहुनी त्या तपस्विनीसी मनी दया उपजली. म्हणाले, मुनी तुझे दुःख समस्त दूर व्हावया एकच मार्ग असे फक्त. करावे तू पुरुषोत्तम व्रत, मनोभावे निष्ठेने. मेधाला ते नाही पटले. थट्टेवरी तिने ते नेले. दुर्वासांनी परत उपदेशिले. असे झाले पाचंदा. मी आहे खरी शिवभक्त, मला नको ते पुरुषोत्तम व्रत. ऐसे ती हसत हसत दुर्वासांना म्हणाली. क्रोधायमान झाले ते ऋषी. त्यांनी शाप दिला तिसी. अपमानिले तू व्रतासी, परिणाम घोर भोगशील. पुढे तिने उग्र तप केले. कैलासपती मग प्रगट झाले. दर्शन देऊन तिला म्हणाले, माग काय हवे ते. ती म्हणे, पती मिळावा पराक्रमी, बलशाली, शूर, वीर, नामी देखना आणि सद्धर्मी. हाची देवा वर द्यावा. शिव म्हणे, ऐसा पंचगुणी एकच पुरुष मी आणू कोठुनी. एक एक गुणयुक्त असे रत्नमणी, पाच पती तुझ मिळतील. मेधा म्हणे, हे मदनारी, एका पुरुषा अनेक नारी, हे घडू शकते खरोखरी. परंतु वर विचित्र हा. पाच पतींची होता पत्नी, हसेच होईल माझे जनी. म्हणून देवा कृपा करोनी, अन्य वर मज द्यावा हो. शिव बोलले मग तिला, दुर्वासांनी तुझ उपदेश केला, तेव्हा हसलीच पाच वेळा. त्याचाच हा परिणाम असे. सत्य ठरेलच माझी वाणी, मात्र पुढच्या जन्मी होशील राणी. करशील पुरुषोत्तम व्रत मनापासुनी, तेव्हाच सुखी होशील. शिवाची वाणी खरी ठरली. मेधा द्रौपदी रूपाने जन्मा आली.
5 पतींची पत्नी झाली. व्रताचा अपमान भोवला. दुर्वासांची शापवाणी या जन्मी खरी ठरुनी 5 पतींची झाली पत्नी याचे स्मरण असावे. पुरुषोत्तम व्रत आचरिता त्वरित फलप्राप्ती होय तत्वता. गतवैभव सारे येईल हाता विश्वास मजवरी ठेवावा. एवढे पांडवांना सांगुनी कृष्ण गेला द्वारकेस निघुनी. व्रत ते केल्यावरी पांडवांनी राज्य त्यांचे त्यांना मिळाले. न कळत घडले जरी हे व्रत तरी पुण्य पडले पदरात. या संबंधीची कथा उदात्त सांगतो आता ऐकावी. पूर्वी सुदेव नामे एक ब्राह्मण, गौतमी नामे त्याची पत्नी जाण. दोघे करीती विष्णुपूजन सदैव सुखाने नांदती. करिता श्री विष्णूची भक्ती पापे 1000 वाटांनी पडती. अंती होते मोक्षप्राप्ती प्रभाव मोठा भक्तीचा. अंबरीश भवसागर तरला अढळ पद मिळाले प्रल्हादाला. सद्गती मिळाली विदुराला भीष्म विभूषणही तरले ते. ईश्वर भक्तीचे पुण्य महान इच्छित फलप्राप्ती होते जाण. म्हणून तो सत्शील ब्राह्मण विष्णू भक्ती करीत असे. त्याने पुत्रप्राप्तीसाठी तपश्चर्या केली फार मोठी. गरुड कृपेने त्यांचे पोटी शुकदेव पुत्र जन्मला. परंतु पुढे कालांतराने तशाच काही कारणाने त्या ब्राह्मणाच्या दुर्दैवाने पुत्रनिधन पावला. गौतमी आणि सुदेव शोक करू लागली सदैव. ईश्वरावरी ठेवूनी भाव अन्नपाणी वर्जिले. ब्राह्मण पतिपत्नी होती कष्टी. कृश झाली त्यांची शरीरयष्टी. वरून होतसे पर्जन्यवृष्टी त्याचेही भान नसे त्यांना. सुदैवाने तो होता अधिक मास. त्यांना घडले कडक उपास. पर्जन्य स्नानही घडले त्यास. पुण्य लाभ जाहला अनायासे आणि न कळत. त्यांना घडले पुरुषोत्तम व्रत. म्हणून पुत्र झाला जिवंत आनंदी आनंद जाहला. पुरुषोत्तम व्रत घडले म्हणून पुढच्या जन्मी झाली राजा राणी. दृढधन्वा गुणसुंदरी नामाभिधानी अपार ऐश्वर्य भोगिले. दृढधन्वा होता पुण्यवान. त्याचे पूर्वजन्माख्यान वाल्मिकी ऋषींनी केले कथन. तेव्हा कळले सर्वांना. आता ऐका दीपाख्यान. दीपदानाने मिळते कोणते पुण्य तेच सर्व वर्तमान. ऐका शांत चित्ताने. चमत्कार नामे एका नगरीत माणिकग्रीव आपल्या पत्नीसहित होता कसाबसा राहत. नास्तिक पापी होता तो. लोभी आणि उद्धट, स्वार्थी आणि तापट, अविश्वासू, विषय लंपट, सर्व दुर्गुण संपन्न. त्याचे उलट त्याची पत्नी होती साध्वी आणि सद्गुणी. पती सेवारत समाधानी, विनयशील सर्वदा. माणिकग्रीव होता दुष्ट, हिंसक, तसाच कर्मभ्रष्ट. त्याचेवरी होते सर्व रुष्ट. अप्रिय होता सर्वांना. आप्तांनी घातला बहिष्कार. छळही त्याचा झाला फार. अखेर सोडून ते नगर वनात जावे लागले. पती तेथे पत्नी गेली. राणी वनी दोघे भटकू लागली. योगायोगाने गाठ पडली उग्रदेव नामे मुनीची. त्यांची दीनदशा पाहुनी मनी द्रवले उग्रदेव मुनी. दीपदानाचे महत्त्व त्यांनी सांगितले त्या दोघांना. म्हणाले, नको जपतप साधन, नाही करावे लागत उपोषण. दुःख दारिद्र्य संकट होते निवारण केवळ दीपदानाने. म्हणून पुरुषोत्तम मासात दीप ठेवावा अखंड तेवत. तेने श्री विष्णू भगवंत प्रसन्न होईल निश्चय. वेदशास्त्रे आणि पुराणे वर्णिती जी नाना व्रतविधाने त्या सर्वांचे फळ साकल्याने मिळते दीपदानाने. गया श्राद्ध, गौतमी स्नान, वेद पठणाचेही महापुण्य अधिक महिन्यात दीपदान केल्याने ते मिळत असे. नंतर प्रयागासी गेले उग्रदेव मुनी. मग माणिकग्रीव पतिपत्नींनी पुरुषोत्तम मास येताक्षणी दीपदान आरंभिले. मुनी वचनावरी विश्वास ठेवूनी शुचिर्भूत व्रतस्थ राहुनी पर्णकुटीत आपुल्या दोघांनी भक्तिभावे दीप लाविले. त्यांचे पुण्य फळ आले. विष्णुलोकी त्यांना स्थान मिळाले. पुढच्या जन्मी त्यांना लाभले राजवैभव आगळे. पूर्वजन्मीचा माणिकग्रीव, पुनर्जन्मी त्यांचे चित्रबाहू नाव.
माणिकग्रीवाच्या पत्नीचे नाव चंद्रकला जाहली. पूर्वजन्मीच्या दीपदानांनी दोघे झाली राजा राणी. ही कथा अगस्त्य मुनींनी सांगितली चित्रबाहूला. आणखी एक कथा ऐका, कर्दम नामे ब्राह्मणाची एका. त्याची उजळली भाग्यरेखा पुरुषोत्तम व्रतामुळे. स्वार्थी, मित्रद्रोही, कृपण, महालोभी होता तो ब्राह्मण. नित्य करी असत्य भाषण, केवळ द्रव्यलोभाने. त्याच्या पापाने पुढे त्याला शूद्र वानराचा जन्म मिळाला. कर्मधर्म संयोगाने घडला पुरुषो वम व्रतोपवास. एका विहिरीत घडले स्नान, दिसले पुरुषोत्तम व्रतपूजन. न कळत मिळाले अगणित पुण्य, विष्णुलोकी गेला तो. उदया आले भाग्य खरोखर, त्याचा झाला उद्धार. आनंद झाला त्याला फार, विष्णू भजनी लागला. अधिक महिन्याच्या 2 पक्षी, येतात 2 शुभ एकादशी. पद्मिनी नाव पहिलीसी, दुसरीचे नाव परमा असे. संबंध महिन्याचे व्रताचरण, ज्यांना नसेल शक्य जाण, त्यांनी निदान ते 2 दिन अवश्यमेव पाळावे. आता अधिक महिन्याचे उद्यापन सांगतो ऐका लक्ष देऊन. त्या महिन्याचा येता अंत दिन, श्रीकृष्ण पूजन करावे. फापट पसारा सर्व टाळावा, मुख्य विधी फक्त आचरावा. उगीच डामडौल नसावा, केवळ श्रद्धा असावी. मूर्ती किंवा तसबीर मांडून स्नानादी उपचार करावे. समर्पण यथासांग करावे पूजन. साष्टांग नमस्कार घालावा. नंतर दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी मनीच्या मनी. देवा ही पूजा स्वीकारून अपराधांची क्षमा करावी. न जाणे मी आवाहन, न कडे मजला पूजार्चन. अज्ञ बालक मज समजून, कृपा करावी भगवंता. शेवटी महानैवेद्य समर्पून, गाय किंवा एखादा श्वान यांना द्यावे पान वाढून. कृष्णार्पण मस्तू म्हणावे. मग कुटुंबियांसहित आपण प्रसन्नचित्ते करावे भोजन. जेवताना असावे मौन, हरिमनी स्मरावा. गोरगरिबांसी भिक्षा द्यावी, अनाथ अपंगांची दया करावी. वृत्ती सदा उदार असावी, सत्पात्री दान करावे. विष्णू आणि कृष्ण समजून 2 ब्राह्मणांना बोलावून यथाशक्ती दक्षिणा देऊन एक पोथी द्यावी. अधिक मासाचे महात्म्य अपार, पुरुषोत्तम व्रताचे पुण्य थोर. टाळावयासी ग्रंथ विस्तार, संक्षेपे सर्व वर्णिले. हे व्रत पाळावे स्त्री पुरुषांनी, त्यातल्या त्यात सुवासिनींनी. त्यांची सौभाग्यवृद्धी होऊन पुत्रपौत्र सौख्य मिळेल. कुमारिकेला मिळेल भाग्यवंत पती, लाभार्थी पुरुषाला सुशील पत्नी. विद्यार्थ्यांना होईल विद्याप्राप्ती, मोक्षार्थी यांना मोक्ष लाभेल. अधिक महिन्यात दैनंदिन ही पोथी करावी पठन किंवा करावी श्रवण, पुण्यलाभ होत असे. श्री नारायणाने नारदांना, श्रीकृष्णाने हे पांडवांना, सूताने सर्व ऋषीमुनींना पुरुषोत्तम व्रत वर्णिले. महात्म्य हे अधिक महिन्याचे, खरोखरी पुण्यदायक साचे. कल्याण होते स्वभक्तांचे, म्हणे मिलिंद माधव. असे असो शके 1858 वर्षी, कार्तिक मासी, कृष्ण पक्षी, गुरुवारी एकादशी दिवशी ग्रंथ पूर्ण झाला हा. ओम श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. ओम शांती शांती शांती. भक्तकवी मिलिंद माधवकृत अधिक मास महात्म्य आणि पुरुषोत्तम व्रत कथा संपूर्ण. श्री गणेशाय नमः. कहाणी अधिक मासाची. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. सर्वांनी वाचावी, सर्वांनी ऐकावी, श्रद्धा धरावी, पुरुषोत्तमाची पूजा करावी. पुण्य मिळते, पाप पडते, मनी धरावे ते मिळते, जन्माचे सार्थक होते. अवंतीपूर नावाचे एक नगर होतं. तिथं 2 भाऊ राहत होते. मनानं श्रीमंत, परंतु धनानं गरीब. मोठ्याच्या बायकोचं नाव होतं रूपवती, धाकट्याच्या बायकोचं नाव होतं मुग्धा. एकदा ते दोघेही भाऊ कामधंद्यासाठी परगावी गेले. तेव्हापासून थोरली जाऊबाई महाराणीसारखी बसून राही. धाकट्या जावेकडून बटकीसारखी कामं करून घेई. तिच्यावर सारखी आग पाकडी. एकदा तर थोरली एवढी संतापली की तिनं धाकटीला घराबाहेर काढलं. बिचारी धाकटी
एका शेजारणीच्या ओसरीवर राहू लागली. त्या वर्षी अधिक मास आला. थोरलीनं पुरुषोत्तम व्रताची तयारी केली. धाकटीला वाटलं आपणही ते व्रत करावं, म्हणून ती थोरल्या जावेच्या घरी गेली. म्हणाली, जाऊबाई, पुरुषोत्तम व्रत करायची माझी इच्छा आहे, परंतु मला त्या व्रताची काहीच माहिती नाही. तुम्ही मला सगळा व्रतविधी सांगाल का? थोरली होती कपटी आणि भारी दुष्ट. ती धाकटीला म्हणाली, तू आहेस बावळट, अर्धवट आणि वेडपट. तुला काय जमणार पुरुषोत्तम व्रत? परंतु तुझा आग्रह असेल तर सांगते. पण हे व्रत गुप्त आहे. मी सांगेन ते दुसऱ्या कोणालाच सांगायचं नाही. धाकटीनं कबूल केलं. थोरलीनं दुष्टपणानं उगीच काहीतरी खोटं नाटं रचून तिला सांगितलं. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलीन मास. या महिन्यात आपणही मलीन राहायचं. मलीन गढूळ पाण्यात स्नान करायचं. मळकट वस्त्र वापरायची. शिळे पाके, उष्टे खरकटे पदार्थ खायचे. घाणेरडे शब्द उच्चारायचे. उजवलेला नसेल अशा पिंपळाला नमस्कार करून म्हणायचं, पिंपळा माझ्या घरी जेवायला ये. असं महिनाभर रोज करायचं, म्हणजे देव प्रसन्न होईल. धाकटीला ते खरं वाटलं. ती रोज घाणेरडी राहू लागली. पिंपळाला नमस्कार करून आपल्या घरी जेवायला बोलवू लागली. होता होता उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मणांना जेवायला आमंत्रण दिलं. तिचं ऐकून धाकटीनंही ब्राह्मणांना जेवायला बोलवलं. व्रताच्या आनंदाच्या भरात तिला आपल्या गरिबीची जाणीव राहिली नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाला म्हणाली, देवा माझ्या घरी आज उद्यापन आहे, तू जेवायला ये. तेव्हा पिंपळातून श्री विष्णू प्रगट झाला. तिचा भोळा भाव आणि खरी भक्ती बघून तो तिला म्हणाला, ठीक आहे, मी जेवायला येतो. कोणी विचारलंच तर आपला भाऊ जेवायला येणार आहे असं सांग. धाकटीचा आनंद गगनात मावेना. ती घरी आली. घरात काय होतं नव्हतं ते गोळा करून कसाबसा स्वयंपाक केला. एक लाडू केला. तेवढ्यात श्री विष्णू जेवायला आला. तो तिला म्हणाला, ताई, बाहेर 108 ब्राह्मण जेवायला आले आहेत. धाकटी ते विसरूनच गेली होती. धड एका माणसालाही पुरण्यासारखं जेवण नव्हतं. मग 108 ब्राह्मणांना कसं जेवण घालणार? घरात अन्नाचा आणखी एकही दाणा नव्हता. आता काय करायचं? विष्णूनं तिची चिंता दूर करायचं ठरवलं. तो म्हणाला, आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि माझ्यासाठी केलेला लाडूही आण. धाकटीनं विष्णूच्या सांगण्याप्रमाणे केलं. मग विष्णूनं त्या पानाचे 108 तुकडे केले, द्रोणाचे 108 तुकडे केले आणि लाडवाचेही तेवढेच तुकडे केले. धाकटीनं ती पानं मांडली. लाडवाचे तुकडेही वाढले. तेव्हा श्री विष्णूच्या कृपेने 108 पात्र पंचपक्वान्नांनी भरली. ब्राह्मण आले, जेवले, तृप्त झाले आणि धाकटीला अनंत आशीर्वाद देऊन गेले. तिकडे थोरलीच्या घरी चमत्कार झाला. तिनं तयार केलेले सर्व पदार्थ नाहीसे झाले. 108 ब्राह्मण उपाशी राहिले. रागानं तिला शाप देत निघून गेले. परंतु धाकटी अगदी गरीब आहे. तशात आपण तिला खोटं नाटं सांगितलं आणि तरीही तिनं 108 ब्राह्मणांना भोजन कसं दिलं याचं थोरलीला नवल वाटलं. ती तशीच लगबगीनं धाकट्या जावेकडे गेली. धाकटीनं थोरल्या जावेला आदरानं लावून नमस्कार केला. म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अधिक मासाचं व्रत केलं, म्हणूनच भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांच्या कृपेनंच उद्यापन देखील यशस्वीपणानं पार पडलं. धाकटीला आपण खोटं सांगितलं, पण तिनं ते खरं मानून भक्तिभावानं व्रत केलं, म्हणूनच तिला भगवान विष्णू प्रसन्न झाले. हे थोरलीनं मनोमन जाणलं. ती खाजील झाली. तिनं धाकटीचे पाय धरले, तिची क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, पुरुषोत्तम व्रत करतील, त्यांना मी असाच प्रसन्न होईल. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र आनंदात वागू लागल्या. श्री पुरुषोत्तमाच्या कृपेनं त्या दोघींचा संसार सोन्याचा झाला. दोघी जावा सहकुटुंब सहपरिवार पूर्ण सुखी झाल्या. त्यांना जशी सुखसंपत्ती मिळाली तशीच त्या श्री पुरुषोत्तमाचे कृपेने तुम्हा आम्हाला मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफल संपूर्ण. ओम विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः.